राजेंद्र आपलं वय किती? वय 70 का 67 68. आपण मला वाटतं सगळेच सभासद म्हणजे खरं सांगतो आज आपल्या सगळ्यांना मला वाटतं राजेंद्र मला वाटतं आज पहिल्यांदा 67 वर्षानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाले बाबा. असंच भाषण असंच मोकळेपणा खूप बरं वाटलं. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आज हा शेतकरी मेळावा आपल्या ऊस शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर यासाठी घेतलेला आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते अजितदादा पवार साहेब ज्यांनी आपल्याला आताच खूप चांगलं मार्गदर्शन केलं ते राजेंद्र दादा पवार, आपल्या कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, व्हाईस चेअरमन कैलास दादा गावडे, कार्यकारी संचालक जाधव साहेब, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सर्वच आजी माजी संचालक, छत्रपती कारखान्याचे चेअरमन प्रशांत दादा, अमोल पाटील, सर्व माजी आजी संचालक, संजय भाई, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही. सर्वच व्यासपीठ कृषी विभागाचे सगळेच आमचे कृषी विभागाचे उपस्थित असणारे सगळे अधिकारी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते थोरवे सर, संजीव माने सर, अशोक कडलकर, विवेकजी घोटे आणि तुषारजी जाधव, त्यांची सगळी टीम, उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपल्याला सगळ्यांनीच हे जे नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये त्याबद्दल त्याचा वापर कसा केला पाहिजे आणि हे तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये असणं का गरजेचं आहे याविषयी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. जाचक बापूंनी पण मी खरंच कारखान्याच्या सगळ्या संचालकांचं सगळ्या टीमचं आभार मानतो की एक चांगला मेळावा ज्या शेतकऱ्यांना जे आपले पारंपरिक शेती जे करतात त्यांनी कुठेतरी आता आधुनिकीकरणे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून एक चांगल्या प्रकारे शेतीमध्ये ऊसाचा विषय, ऊसाची शेती असू द्या, इतर कुठल्याही फळबाग असू द्या, त्यामध्ये शेतामध्ये चांगल्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान वापरून कसं उत्पादन घेता येईल, चांगल्या प्रकारचं कसं उत्पन्न मिळेल यासाठी आजचा हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. निश्चित प्रकारे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं अजितदादा पवार साहेब आपल्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला दादाने आमच्या सहकार्याने संधी दिली आणि संधी दिल्यानंतर निश्चित प्रकारे तुम्हाला सर्वांना माहित आहे की मी असं अजितदादा पवार साहेब असतील, आमच्या दोघांची राजकीय सुरुवात ही छत्रपती सहकारी साखर कारखान्यामधून झाली असल्यामुळं निश्चित प्रकारे छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये पाठीमागे मला वाटतं गमतीने जाचक बापू हे म्हणायचे की छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा संचालक असू द्या, सभासद असू द्या, पण चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलेले, जो इथं काम करतो त्या माणसाला कुठल्याही खुर्चीवर बसवलं तर त्याला कधी भविष्यामध्ये अडचण येत नाही. तरी म्हणून निश्चित प्रकारे छत्रपतीच्या खुर्चीची, छत्रपतीच्या असणाऱ्या सर्व सामाजिक वेगळ्या प्रकारचे जे आपण त्याचं हे आहे, तर निश्चित प्रकारे मी आपल्याला एवढं सांगतो की या कारखान्याने, या परिसराने मला दादांना जे आज आम्ही शासनामध्ये आम्ही जे आज कृषी मंत्री म्हणून काम करतोय, दादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय, निश्चित तुमच्या सगळ्यांची साथ, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा यामुळे निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये आज राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय. शेवटी तुम्हाला माहिती आहे की मी पण शेतकरी आहे आणि नंतर मी कृषी मंत्री आहे, तर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्यासाठी कुठले निर्णय घेणं गरजेचं आहे, कुठले निर्णय घेणे हिताचे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार साहेब असतील किंवा आमच्या मंत्रिमंडळाचे सगळे सहकारी असतील यांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे या विभागात
आपला कारखाना आहे, आपण सगळी एकत्र कुटुंबातली आपली माणसं आहेत. राजू दादा किंवा गोटे सर तुम्हाला सगळ्यांना जे मार्गदर्शन केले, ही गोष्ट खरी आहे की आता शेतीमध्ये आता जुने आपल्याला हे बदललं पाहिजे. नवीन आपण आपली ज्यामध्ये यायचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर आपल्याला ऊसाचं कधीच कसं वाढणार आहे, आपली खताची आपली बचत कशी होणार आहे, पाण्याची बचत कशी होणार आहे, रानामध्ये आपल्याला कुठला खत किंवा कुठला हे टाकलं पाहिजे याची माहिती, अचूक माहिती आपल्या सर्वांना भविष्यामध्ये मिळणार आहे. तर निश्चित प्रकारे आज तर मला विशेष वाटलं की आम्ही बारीक पाहत होतो. आज मला वाटतं ऍग्रीकल्चरची सुद्धा जास्त आज माझे आमचे अधिकारी पर्यंत आज कार्यक्रमाला सगळे हजर आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच निश्चित प्रकारे एक या तंत्रज्ञानामध्ये सगळ्यांना एक आवड आहे. हे निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये आपण ते करचाल. मगाशी बापूंनी सांगितलं की बापू आपण ड्रीपच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये तो प्रश्न मगाशी मांडला. तुम्हाला सांगा हरकत नाही बापू की मला वाटतं पाठीमागे या गोष्टी झाल्या, परंतु 24-25 पर्यंत ठिबक सिंचनचे अनुदान माझ्या माहितीप्रमाणे 100% शेतकऱ्यांना मिळालेले आहे. म्हणजे राहिलेले जे राहिलेले चालू वर्षाचे 192 शेतकऱ्यांचं साधारणतः आपल्या जिल्ह्यात 54 लाख रुपयाचं अनुदान ते पण पुढच्या महिन्यामध्ये सर्वांना ते मिळेल. हे पण कृषी मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना आज शब्द देतो. शेवटी आम्ही शेतकऱ्याची मुले, शेवटी शेतकऱ्यासाठी जे काही दादा त्यांच्या भाषणामध्ये सगळं आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून काय योजना घेतल्या, काय करणार ते दादा माझ्यापेक्षा अधिक आपल्या सगळ्यांना सविस्तरपणे बोलतील, सांगतील. आणि पाडेगावचा सुद्धा मगाशी राजूदादांनी उल्लेख केला. राजूदादा पाडेगाववर अजितदादा पवार साहेबांचं जसं इतरांचं तुमचं जसं लक्ष तसं दादांचं पण लक्ष आहे. दादांचं काय होतं, दादा अजितदादांचा स्वभाव एक आहे, दादा वाजवत नाही, दादा न वाजवता न बोलता लोकांना मदत करतात, न बोलता लोकांना सहकार्य करतात. कदाचित ज्याचं बापू आता सहज मगाशी दादा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील कारखान्यासाठी आपल्या परिसरामध्ये हे करण्यासाठी ज्याचं बापूने दादांना एक मगाशी मागणी घातली आणि मागणी घालताना ज्याचं बापू इतकं हुशार की त्यांनी ते बाकी दादा त्यांच्या गटरसाठी आम्हाला पाहिजे अशी मागणी घातली. त्याचा सुद्धा उल्लेख दादा त्यांच्या भाषणामध्ये दादा निश्चित प्रकारे करतील. परंतु ज्या कारखान्याने दादा आपल्याला पाहिजे की ज्या कारखान्याने दादांना मोठं केलं, दादांना आज त्यांनी सांगितलं, त्यामुळं निश्चित प्रकारे त्या कारखान्याविषयी दादांचं आपल्याला एक वेगळं दादांचं मत आहे. दादांबद्दल आपल्या मत, आपल्या कारखान्याबद्दल, आपल्या सर्वांबद्दल वेगळं नातं आहे, एक वेगळ्या प्रकारचा जिव्हाळा आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आज हा एक चांगला मेळावा इथं आयोजित केला आणि आज राजूदादांचं एक वेगळं भाषण आज मला ऐकायला मिळालं. चुलते पुतणे पुतणे चुलते भाऊ असं काही मला ते थोडं ऐकायला मिळालं. निश्चित प्रकारे त्यातनं कुठेतरी अनुभवायला पण निश्चित प्रकारे आज कार्यक्रम मिळालं. अधिक न बोलता आपण सगळे शेतकरी त्यामुळे दादा सगळे सांगतील. आता काय असतं की आता बापू मगाशी बापूंनी सांगितलं की बँकेच्या माध्यमातून निश्चित प्रकारे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेने काय मदत केली कारखाना चालू करण्यासाठी, त्यासाठी अजितदादांनी काय केलं, ठराव कसा केला बाबतीमध्ये मी काय जास्त बोलणार नाही कारण शेवटी दादांनी मदत केली. दादांनी आज आपला कारखाना चालू करण्यासाठी दादांची मदत, बँकेची मदत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांना झालेले. अधिक न बोलता आपण सगळे शेतकरी आजच्या या मेळाव्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.